Hello everyone. Today we learn one of the experiment of basic science chemistry is experiment number 7, electrode potential of iron metal. Okay, so determination of electrode potential of metal is enabled to the student to understand the position of metal in electrochemical series. You know, we must to know the position of metals in electrochemical series, and this is help to design the structure using two dissimilar metals to prevent the metal corrosion that can be used in solving broad-based engineering problem. This is the practical significance of this our practical. Okay, so you know about electrochemistry. We learn electrochemistry. Electrochemistry means it's a study of electrochemical process like this conversion of electrical energy into chemical energy and chemical energy into electrical energy. Here voltaic cell and electrolytic cell, there are two parts of electrochemical cell. Electrochemical cell means it's a device which convert electrical energy into chemical and chemical energy into electrical energy. In that, Daniell cell or voltaic cell which convert chemical energy into electrical energy. Means that chemical reaction takes place, and by this chemical reaction, due to this chemical reaction, electricity is produced. Today we learn as similar practical, but aim of practical is different, electrode potential of iron. So electrode potential means due to reaction between metal and solution, metal and these metal solutions, and electrical double layer formed around the electrode means metal. The set of potential means the potential is formed, this known as metal, this potential is known as metal electrode potential. So now I am explaining Marathi. So experiment number 7 काय तो बघा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ आयर्न मेटल. तुम्हाला आयर्न मेटलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. का तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये मेटल ॲक्टिव्हिटी ची सिरीज आहे ती, जे वरती मेटल्स असतात ज्यांचे पोटेन्शियल मायनस असतं ते नेगेटिव्ह म्हणून ॲक्ट होतात, किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये जे खाली असतात ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट असतात, जे वरती असतात त्यांची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कमी होत गेलेली असते. सो आपल्याला आता बघायचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ आयर्न मेटल. ओके, सो इलेक्ट्रोड पोटेन्शियल मीन्स व्हॉट? ड्यू टू रिॲक्शन बिटवीन मेटल अँड इट्स सोल्युशन, मेटल आणि त्या मेटलचं सोल्युशन हे ज्यावेळी रिॲक्शन बघतो आपण त्यावेळी मेटल इलेक्ट्रोडच्या भोवती काय होतं, इलेक्ट्रिकल डबल लेअर फॉर्म होतं, आणि त्याच्यामुळे जो पोटेन्शियल तयार होतं, व्होल्टेज डेव्हलप होतं, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ मेटल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड्स. सो आज आपल्याला बघायचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ आयर्न मेटल. आता ॲपरेटस कुठची आहेत बघा, सिंपल ॲपरेटस, व्होल्ट मीटर, पोरस स्पॉट, कनेक्टिंग वायर, झिंक रॉड, आयर्न रॉड, and zinc sulfate solution and iron sulfate means FeSO4, iron sulfate solutions. सो काय करायचं आहे, सिंपल प्रोसेस आहे. एका बिकरमध्ये आपण काय घेतलं आहोत, आयर्न सल्फेट मीन्स फेरस सल्फेट FeSO4 1 मोलार. दुसऱ्या बिकरमध्ये आपण घेतलं आहोत 100 ml झिंक सल्फेट सोल्युशन. ओके, सो झिंक रॉड हा जो आपला आहे तो झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये डीप करायचा आहे, आणि कॉपर इथे आयरनचा रॉड आहे, पण आयरनचा रॉड आहे तो प्युअर आयरनचा रॉड नाही आहे आपल्याकडे. आपण इंजिनिअरिंगमध्ये एक शिकतो काय, तर जी आपल्याला अवेलेबिलिटी आहे त्याच्यात मॅक्झिमम द्यायला यायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्या अल्टरनेट आपण एक मिक्स आयरनचा रॉड वापरलेला आहे, म्हणजे पोलादी रॉड जो मग म्हणतो त्या पद्धतीचा आपल्याला एक रॉड आहे. ओके, त्याच्यामुळे तुमचं जे ऑब्झर्व रिडिंग्स जी असतील ती स्लाइडली डिफरंट येणार आहे. ओके, ज्या आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत, जेवढी अवेलेबिलिटी आहे त्याच्यात आपल्याला बेटर देता आलं पाहिजे. एखादी गोष्ट नाही म्हणून अडून राहण्यापेक्षा त्याच्यातून आपण काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे. आज आपल्या कॉलेजमध्ये मेटलचा आयरनचा रॉड तुटला, सो आपण काय केलं, त्याच्या अल्टरनेट आपण पोलादी रॉड जोडला आहे आणि आपण हे प्रॅक्टिकल करणार आहोत. सो मोठं बिकर दिसतंय तुम्हाला 100 mlचं, त्याच्यात 100 ml 250चं बिकर आहे, त्याच्यात 100 ml FeSO4 आहे, फेरस सल्फेट, त्याच्यात आयरनचा रॉड टाकायचा आहे आयरन सल्फेटमध्ये, बाजूला झिंक सल्फेट आहे, ते आपल्याला या पोरस स्पॉटमध्ये घ्यायचं आहे.
आणि झिंक रॉड त्याच्यात डिप करायचं आहे. आता नेगेटिव्ह टर्मिनलला, जो नेगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला आपण ॲनोड म्हणतो, त्याला काय जोडणार आहोत तर झिंक रॉड. नेगेटिव्ह टर्मिनलला बघा आपण झिंक रॉड जोडलेला आहे. का? कारण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये झिंक हा आयर्नपेक्षा वरती आहे, म्हणजेच झिंकचं ऑक्सिडेशन होणार. जो वरती असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं. वरती कोण आहे तर इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तर झिंक, म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन होणार आहे ते, म्हणजे झिंक आपल्यातले इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, झिंक करोड होणार आहे, झिंक झिजणार आहे आणि प्रोटेक्ट कोण होणार तर आयर्न रॉड. म्हणजेच आयर्नचं रिडक्शन होईल. गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन दिस आयर्न रॉड. सो आपण डायरेक्ट एक्सपेरिमेंट बघूया आणि एक्सपेरिमेंट आपण आता करायचं आहे. हे 250 ml बीकर आहे. 250 ml बीकरमध्ये आपण फेरस सल्फेट मीन्स आयर्नचं सल्फेट घेतलेलं आहे. ओके. पॉझिटिव्ह टर्मिनलला कॅथोडला आपण आयर्नचा रॉड जोडलेला आहे, तो याच्यात डिप केलेला आहे. निगेटिव्ह टर्मिनल जे आहे, निगेटिव्ह टर्मिनल, त्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण झिंक रॉड जोडलेला आहे. सो झिंकचं काय होणार करोजन होणार. बघा हा झिंक रॉड तुम्हाला असा बारीक झालेला दिसत असेल खालून, कारण करोजन होऊन 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 तो झिजलेला आहे. सो हा झिंक रॉड आहे तो आपण 100 ml, हे 100 ml सोल्युशन आहे पण ॲप्रॉक्सिमेटली आहे, कारण हे कॉपर पॉट उंच असल्यामुळे, हा पोरस पॉट उंच असल्यामुळे जरा ते थोडंसं जास्त घेतलं आहे. ॲप्रॉक्सिमेटली आहे, एक्झॅक्ट नाही आहे आपल्याकडे. सो आपण झिंक सल्फेटमध्ये झिंक रॉड डिप केला, कॉपर सल्फेटमध्ये कॉपर रॉड डिप केला. इथे कॉपर सल्फेट नाही, सॉरी, फेरस सल्फेटमध्ये. आता हे जे कनेक्शन आहे, हे आपण जे कनेक्ट केलं आहे थोडंसं काय लूज आहे. सो आपल्याला फर्स्ट टाइम रीडिंग लगेच येत नाही. आपण ही दोन्ही सोल्युशन इलेक्ट्रिकली कॉन्टॅक्टमध्ये आणूया. बघा ही दोन्ही सोल्युशन इलेक्ट्रिकली कॉन्टॅक्टमध्ये आणायची आहेत. ओके. ज्यावेळी ही दोन्ही सोल्युशन इलेक्ट्रिकली आपण कॉन्टॅक्टमध्ये आणतो त्यावेळी यांचं जे हे कनेक्शन लूज आहेत ते बघायचे असं. सो हा व्होल्ट मीटर आहे. व्होल्ट मीटरमध्ये आपण बघूया आता किती तुमचं रीडिंग आलेलं आहे ते. किती आहे बघा रीडिंग व्होल्ट मीटरमध्ये. रीडिंग इज 0.4, 0.5. लुक हियर. कॅमेरा तितका चांगला नसल्यामुळे आपल्याला ते परफेक्ट दिसत नाही. ते 0 झालं. परत कनेक्शन लूज झाली तर आपल्याला काय होतं हे नीट दिसत नाही. सो हे कनेक्शन अशी व्यवस्थित करायला पाहिजे. सो बघा परत आपण बघूया. ॲप्रॉक्सिमेटली 0.5. So when zinc sulfate and ferrous sulfate, these solutions are contact with each other, electrically contact with each other, and potential is developed, voltage is developed 0.5 volt. Voltage is developed 0.5 volt. Okay, look, voltage is developed 0.5 volt. Look at here, this is a overall experiment setup. आपण बीकर घेतलेला आहे. बीकरमध्ये फेरस सल्फेट ठेवलेला आहे. त्याच्यात आपण हे पोरस स्पॉटमध्ये काय घेतलं आहे झिंक रॉड आणि त्याच्यात आपण झिंक सल्फेट सोल्युशन घेतलेलं आहे. हा जो तुमचा जनरल सेटअप आहे. आपण जो ऑनलाईन इंटरनेटवरती वगैरे बघू ते एकदम प्रोफेशनली असतं. पण तुम्ही प्रोफेशनली कधी करता का? लॅबमध्ये सगळं एवढं प्रोफेशनली नसतं.
म्हणून आपण जे लॅबमध्ये जसं करतो तसं शिकायचं आहे. बघा आहे ना 0.5 व्होल्ट. 0.5 व्होल्ट इज अ look 0.5 volt. Reading is 0.5 volt. This is the contact. The experimental setup. Look this experimental setup. So you know zinc rod acts as a anode and copper iron rod acts as a cathode. Here used this porous pot. Porous is separate the two layers. बघा आतमध्ये काय आहे झिंक सल्फेट आहे, बाहेरच्या बाजूला त्याच्या काय आहे तर आयरन सल्फेट आहे मीन्स फेरस सल्फेट. याचा अर्थ काय हे पोरस पोर्शन आहे, पोरस स्पॉट आहे, त्याने दोन सोल्युशनला सेपरेट केलं आहे. ओके, त्याचा रोल फार मोठा आहे या रिॲक्शनमध्ये, आपण जे थेरीमध्ये शिकतो बघा. तर हा तुमचा ओव्हरऑल सेटअप आहे. हे तुमचं रीडिंग आहे 0.5 व्होल्ट. तुम्हाला ॲरो दिसत असेल बघा 0.5 व्होल्ट. आता आपल्याला पुढे केमिकल कॅल्क्युलेशन्स करायचं असतं. तर कॅल्क्युलेशन काय असतं यू नो ई ऑफ सेल इज इक्वल टू ई रिडक्शन ऑफ कॅथोड प्लस ई ऑक्सिडेशन ऑफ ॲनोड. आता इथे ई ऑफ सेल म्हणजे सेलमध्ये तयार झालेलं व्होल्टेज किती आहे तर 0.5 व्होल्ट. या सेलने संपूर्ण दिस वन ऑफ द सेल, हा सेटअप म्हणजे सेल, हा सेटअप जो आहे तो सेल आहे. या सेलमध्ये कंप्लीट सेलमुळे किती व्होल्टेज तयार झालंय तर तुम्हाला दिसतंय व्होल्टेज किती आहे 0.5 व्होल्ट. व्होल्टेज इज 0.5 व्होल्ट. सो 0.5 व्होल्ट एवढं व्होल्टेज जर तयार झालेलं असेल तर हे काय आहे संपूर्ण सेलचं व्होल्टेज आहे. मग आपण कसं करायचं ई रिडक्शन ऑफ Fe इज इक्वल टू ई ऑफ सेल मायनस ई ऑक्सिडेशन ऑफ झिंक. सो ई ऑक्सिडेशन ऑफ झिंक value is provided to you. So E reduction of Fe is equal to 0.5 minus 0.76. So E reduction of Fe is equal to minus 0.26. So reduction potential of iron by this experiment is minus 0.26. How can you conclusion? What can you conclude from this experiment? So zinc is more electropositive than iron. Therefore, zinc undergoes corrosion. झिंक हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजेच काय इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह होणारा, लगेच कोण होईल तर झिंक लगेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतो. म्हणजे झिंककडे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी जास्त आहे आयर्नपेक्षा. म्हणून काय होईल झिंक जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स देईल आणि तो करोजन होईल, त्याचं करोजन होईल. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये झिंक कुठे आहे वरती आहे. Therefore, zinc is more electropositive than iron. Hence, zinc undergoes corrosion. मगाशी थोडंसं जरा उलटं झालं. मगाशी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचं एक्सप्लेन करताना मी जरा उलटं बोललो होतो. जे वरती असतात ते मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, जे खाली असतात ते लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. सो झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न अँड हेन्स झिंक अंडरगोज corrosion. So this experiment is complete here. Simple experiment. You write the requirement of this experiment, solutions of this experiment, setup of this experiment. Okay, this is a general setup of this experiment.